पांढरं कॉर्नर दिसतं ही आमची ती मराठा धर्मशाळा. ती जी धर्मशाळा दिसते रंगीत, त्याच्या पाठीमागच ती जी झाडं आहेत 2 मिनिटावर ज्ञानेश्वराचं मंदिर. आणि आता या ठिकाणी हे बघा 4 मिनिटाच्या अंतरावर हा ज्ञानेश्वराचा वाडा म्हणून प्रसिद्ध आहे. आणि इथं मुक्ताईच्या म्हणजे ज्ञानेश्वराच्या पाठीवर ज्या चपात्या लाटल्या होत्या किंवा जी भिंत वगैरे म्हणतात ते ठिकाणसुद्धा हेच आहे. आणि आता हे राष्ट्रीय स्मारक म्हणून याची देखभाल व्हावी असं मला वाटतं. जसं आता हे बघा किती वास्तू झालेली आहे. अर्थात याचे नियम, याचे संस्कार, याची संस्कृती, हेच दगड ह्याच वस्तू वापरून थोडं अद्ययावत जर केलं, कारण जे जगप्रसिद्ध ज्ञानेश्वर माऊली आहे त्या हेतून मी हे विचार मांडत आहोत. आणि हे राष्ट्रीय स्मारक वगैरे आहे की नाही मला कल्पना नाही, पण अशा हा जो पवित्र ठिकाण आहे या ठिकाणी मी आलेलो म्हणजे आता हे शूटिंग करत आहोत. तर इथं मी माझ्या चपला काढत आहोत आणि हे ठिकाण पाहत आहोत. तर हे बघा ते बरंचसं जुनं साहित्य पडलेलं आहे. आणि आता नेमकं मलाही माहीत नाही काय आहे, आपण पाहूया. तुम्हाला किराणा काही तेल पाणी सुद्धा नाही, तेल नाही, पाणी तुम्हाला दुसऱ्या याच्यावरून भरावं लागेल. तुमच्या इथं कोणत्याही कार्यक्रमात तर हे ते ठिकाण आहे. आणि इथं असं ज्ञानेश्वराच्या पाठीवर मुक्ताई चपात्या भाजत आहे हे दृश्य दाखवलेलं आहे. आणि त्याचं इथे बोर्ड लावलेलं आहे. अरे बापरे, बघ लई छोटं 6 महिन्याची पाहुणी हे ज्ञानेश्वर आणि हे या ठिकाणी आदिशक्ती मुक्ताबाई असं त्यांचं चित्र लावलेलं आहे स्मरण म्हणून. त्रिशेकाचे आहे. खूप इतिहास आहे बेटा. ज्ञानेश्वर महाराज त्रिशेक महाराज लोक टिकून जय जय करून दोन्ही हाताने जय जय कर दोन्ही हाताने बेटा. तर अशा रीतीनं हे ज्ञानेश्वर महाराजांचं घर आहे असं मला वाटतं. राजे लोकांना, पेशवे लोकांना किंवा जे शेठ लोक होते पहिले ते धर्म म्हणजे धर्म करणारे. आणि ती ज्ञानेश्वर महाराजांची भिंत कुठं तर चालवलेली ती